नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. सेकंड ब्लड वेसल्स मधले सेकंड त्यामध्ये वेसल्स विच व्हेन्स. सेकंड काय येतात? व्हेन्स म्हणजे ह्या सुद्धा रक्तवाहिन्याच. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, these blood vessels carries blood from different body parts or organs towards the heart. ह्या ज्या व्हेन्स असतात त्या ब्लड वेसल्सचाच प्रकार आहे. कॅरीज काय करतात? ब्लड कॅरीज कुठून कुठपर्यंत? फ्रॉम डिफरंट बॉडी पार्ट्स ऑर ऑर्गन्स टुवर्ड्स हार्ट. म्हणजे कोणत्याही अवयवांच्या पासून हार्टपर्यंत ब्लड नेलं जातं, कॅरी केलं जातं. आणि त्या ज्या कॅरी करणाऱ्या ज्या वेसल्स असतात, दीज वेसल्स कॉल्ड व्हेन्स. त्या वेसल्सलाच काय म्हणतात? व्हेन्स. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, these blood vessels carries blood from different body parts or organs towards the heart. हा बोर्डासाठी ह्या वेसल्स विचारले जातात. डिफरन्स वगैरे, डिफरन्स बिटवीन आर्टेरी अँड व्हेन्स, किंवा राईट शॉर्ट नोट ऑन आर्टेरी, राईट शॉर्ट नोट ऑन व्हेन्स, किंवा हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ आर्टेरी, हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ व्हेन, असे क्वेश्चन येतात बोर्डावर. त्यामुळे हे तिथं महत्त्वाचं आहे. हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट, it carries deoxygenated blood except pulmonary vein which carries oxygenated blood. मग ह्यामध्ये which type of blood carries veins? Deoxygenated blood. Deoxygenated blood means impure blood. Impure, in this blood oxygen is less or absence of oxygen. म्हणजे शक्यतो ऑक्सिजन असेल तर अगदी लेस, आणि जास्तीत जास्त काय असतं तर absence of oxygen. ऑक्सिजन या ब्लडमध्ये नसतो. सो इट इज डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी व्हेन विच कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. मग याला एक अपवाद आहे. कोणता? पल्मोनरी व्हेनचा. पल्मोनरी व्हेन कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. पल्मोनरी व्हेन जी असते ती काय कॅरी करते? ऑक्सिजनेटेड ब्लड. मग डिफरन्स लिहिताना तिकडं जी आहे कोणती ब्लड वेसल कॅरीज करणारी, तिकडं कोणतं ब्लड? डिऑक्सिजनेटेड. तसं इथं पल्मोनरी व्हेन जी आहे ती काय करते? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम करते. अदर व्हेन्स कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. बाकीच्या सगळ्या ज्या व्हेन्स आहेत त्या काय करतात? कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे सेकंड पॉइंट, इट कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी व्हेन विच कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. मग कुठून कुठंपर्यंत हे सगळं आपलं झालेलं आहे स्ट्रक्चरमध्ये, इंटरनल वॉलमध्ये. थर्ड, वॉल ऑफ व्हेन्स आर थिन, नॉन इलॅस्टिक, फायब्रस विथ वॉल्स. यांचं जे वॉल असतं व्हेनचं ते कसं असतं? थिन, पातळ. नॉन इलॅस्टिक म्हणजेच इलॅस्टिसिटी इज अब्सेंट, ताणलं जाणारं नसतं, ताणलं जाऊ शकत नाही, म्हणजेच नॉन इलॅस्टिक. फायब्रस विथ व्हॉल्स, फायब्रस असतं वॉल, आणि त्यांना काय असतात? व्हॉल्स, झडपा असतात, ज्या आर्टरीजमध्ये नसतात. ते कुणामध्ये असतात? व्हेन्समध्ये व्हॉल्स असतात. हा डिफरन्समध्ये लिहिताना 5 ते 6 पॉईंट व्यवस्थित होऊ शकतात. 2 मार्क 3 मार्क डिफरन्सवर क्वेश्चन विचारला तरी लिहिता आला पाहिजे. अगदी सोपा आहे, एकदा वाचलं तरी लक्षात राहील. फक्त एक साईड लक्षात ठेवायची, आर्टेरीज तरी करायची नाही तर व्हेन्स. एक साईड पक्की झाली की दुसरी साईड लिहिता येते. म्हणजेच थर्ड पॉइंट, वॉल ऑफ व्हेन्स आर थिन, नॉन इलॅस्टिक, फायब्रस विथ वॉल्स. नेक्स्ट नंबर 4, इट इज सुपरफिशियली सिच्युएटेड हॅव्हिंग ब्रॉड ल्युमेन अँड लो ब्लड प्रेशर. आणि ह्या ज्या असतात सिच्युएट कुठे झालेल्या असतात? सुपरफिशियली सिच्युएटेड झालेल्या असतात. सुपरफिशियली मीन्स वरवर असतात, अगदी स्किनच्या लगेच लागून खाली. कोणत्या ब्लड वेसल्स असतात तर व्हेन्स. डीपली सिच्युएटेड नसतात, डीपली आर्टरीज असतात. सुपरफिशियली वरचेवर जे असतात बॉडीच्या त्या कोणत्या असतात? व्हेन्स. विथ हॅव्हिंग ब्रॉड ल्युमेन. आणि यांचं जे ल्युमेन असतं त्यासाठी डायग्राम पहा. यांचं जे ल्युमेन असतं, हे ल्युमेन कसं असतं? ब्रॉड, रुंदीला जास्त. जे ल्युमेन आर्टरीजमध्ये नॅरो असतं, पण यांच्यामध्ये व्हेन्समध्ये ल्युमेन कसं असतं? ब्रॉड.
म्हणजेच फोर्थ पॉईंट त्यामध्ये आणखी काय असतं, लो ब्लड प्रेशर. वाय ब्लड प्रेशर इज लो बिकॉज इट कॅरीज डीऑक्सिजनेटेड ब्लड. सो डीऑक्सिजनेटेड ब्लड प्रेशर इज लो. ह्या कॅरी काय करतात, डीऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणून ह्या ब्लडचा जो ब्लड प्रेशर असतो तो कसा असतो, लो असतो. म्हणजेच फोर्थ पॉईंट, इट इज सुपरफिशियली सिच्युएटेड हॅव्हिंग ब्रॉड ल्युमेन अँड लो ब्लड प्रेशर. नेक्स्ट पॉईंट फिफ्थ, कलर ऑफ ब्लड इन व्हेन्स इज पर्पल. आणि ज्यावेळी ब्लड व्हेन्समध्ये येतं त्यावेळी त्याचा कलर दिसतो तो कोणता येतो, पर्पल. म्हणून मी इथं ह्या प्रकारचाच पेननं लिहिलेला आहे शब्द तो. जांभळ्या कलरचं रक्त दिसतं ज्यावेळी व्हेन्समध्ये रक्त असतं त्यावेळी. मग त्याच्यावरूनही ओळखतं व्हेन्स कशाला म्हणायचं आणि आर्टेरीज कशाला म्हणायचं. आर्टेरीजमध्ये स्कारलेट असतं, केशरी रंगाचं दिसतं, आणि पर्पलमध्ये म्हणजे व्हेन्समध्ये पर्पल दिसतं, जांभळ्या कलरचं ब्लड दिसतं. म्हणजेच फिफ्थ पॉईंट, कलर ऑफ ब्लड इन व्हेन्स इज पर्पल. नेक्स्ट, हे झालं आपलं आता व्हेन्सचं असणारं ठराविक पॉइंट्स स्ट्रक्चर. मग आता त्यामध्ये हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ व्हेनचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे. हिस्टॉलॉजिकल म्हणजेच त्यामध्ये TS ट्रान्सफर सेक्शन घेतला जातो व्हेनचा आणि त्याचं स्ट्रक्चर पाहिलं जातं. त्यासाठी अगोदर डायग्राम पहा. व्हेनची डायग्राम आहे, मध्ये बरोबर काय दाखवलं आहे, ब्रॉड ल्युमेन, बाहेरच्या बाजूचा लेअर ट्युनिका एक्स्टर्ना, मिडलचा जो लेअर असतो ट्युनिका मेडिया, आणि इनरचा जो लेअर असतो तो ट्युनिका इंटरना. जसं आर्टेरीजमध्ये तसंच ह्यात, फक्त ल्युमेनचा डिफरन्स. ल्युमेनमध्ये डिफरन्स काय, आर्टेरीजमध्ये नॅरो आणि यांच्यामध्ये ब्रॉड ल्युमेन. झाली डायग्राम, समजली. आता नेक्स्ट बघा. द वॉल ऑफ व्हेन इज मेड अप ऑफ 3 लेयर्स सच ॲज. हे तुम्हाला आता लेअर त्यांचे जे सांगणार आहेत तेच सांगायचे. आर्टेरीजला लेअर जे सांगतो आपण तेच इकडं सांगायचे. विच लेयर्स, फर्स्ट ट्युनिका एक्स्टर्ना, सेकंड ट्युनिका मेडिया, थर्ड ट्युनिका इंटरना. म्हणजेच व्हेनचं जे वॉल आहे 3 लेयर्सनं बनलेलं आहे. सच ॲज, विच लेयर्स, फर्स्ट ट्युनिका एक्स्टर्ना, सेकंड ट्युनिका मेडिया अँड थर्ड ट्युनिका इंटरना. वन बाय वन एक एक करून आता पाहूया. त्यामध्ये फर्स्ट ट्युनिका एक्स्टर्ना, म्हणजेच एक्स्टर्ना ह्या नावावरून कोणत्या साईडला येईल, एक्स्टर्नल साईडला. म्हणजेच त्यामध्ये पॉईंट काय येणार, इट इज आउटर मोस्ट थिन लेअर मेड अप ऑफ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. ट्युनिका एक्स्टर्ना हा कोणता लेअर आहे, तर आउटर मोस्ट लेअर आहे, बाहेरच्या बाजूचा थिन लेअर आहे, अगदी पातळ असणारा. मेड अप ऑफ बनलेला आहे कशानं, फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स आर प्रेझेंट. ह्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फायबर्स दिसतात म्हणून हा कसला असतो, फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजेच फर्स्ट पार्ट ट्युनिका एक्स्टर्ना, इट इज आउटर मोस्ट थिन लेअर. मग त्यासाठी डायग्राम बघा, इथं नाव दाखवलेलं आहे. बाहेरचा थिन लेअर असतो, बनतो कशानं, मेडअप ऑफ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. हा ट्युनिका एक्स्टर्ना. आता सेकंड ट्युनिका मेडिया, ज्या आपण आता डायग्राम सुरुवातीला पाहिलेलीच आहे, सगळे लेअर पाहिलेले आहेत, फक्त आता ते समजावून घ्यायचे. ट्युनिका मेडिया, इट इज मिडल लेअर मेड अप ऑफ थिन लेअर ऑफ स्मूथ इनव्हॉलंटरी मसल फायबर्स. ट्युनिका मेडिया हा काय, तर मिडल लेअर आहे, म्हणजेच प्रेझेंट इन मिडल पोझिशन, मधल्या भागात असतो मिडल लेअर. आणि बनतो कशानं, तर थिन लेअर ऑफ स्मूथ इनव्हॉलंटरी मसल फायबर्स. अगदी पातळ थर असतो कशाचा, स्मूथ इनव्हॉलंटरी मसल फायबर्स. इनव्हॉलंटरी मीन्स अनऐच्छिक असणारे मसल फायबर्स. म्हणजेच डू नॉट कंट्रोल आवर विल पॉवर, हे आपल्या इच्छाशक्तीवर कंट्रोल होऊ शकत नाहीत. सो इनव्हॉलंटरी ह्यांना काय म्हणतात, इनव्हॉलंटरी. कसले, स्मूथ इनव्हॉलंटरी मसल फायबर्स प्रेझेंट इन ट्युनिका मेडिया.
ट्युनिका मीडियामध्ये स्मूथ इन्व्हॉलंटरी मसल फायबर्स प्रेझेंट असतात. म्हणजे सेकंड लेअर ट्युनिका मीडिया. इट इज मिडल लेअर. नावावरून लक्षात ठेवून जायचं. मेड अप ऑफ कशाने बनलेला आहे? थिन लेअर ऑफ स्मूथ इन्व्हॉलंटरी मसल फायबर्स. आता लास्ट थर्ड ट्युनिका इंटरना. नावावरूनच इंटरना म्हणजे इंटरनल साईडला, आतल्या बाजूला. म्हणजेच त्यामध्ये पॉइंट काय? इट इज इनरमोस्ट लेअर मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड सम इलॅस्टिक फायबर्स. हा जो लेअर असतो तो इनरमोस्ट लेअर असतो, आतल्या बाजूला. बनतो कशानं, तयार कशानं झालेला आहे? तर कनेक्टिव्ह टिश्यू अँड सम इलॅस्टिक फायबर्स. म्हणजेच इन ट्युनिका इंटरना कनेक्टिव्ह टिश्यू अँड सम इलॅस्टिक फायबर्स आर प्रेझेंट. कनेक्टिव्ह टिश्यूनं बनलेला आहे आणि त्यामध्ये ठराविक काय असतात? इलॅस्टिक फायबर्स. इलॅस्टिसिटी प्रेझेंट. इन दिस फायबर्स इलॅस्टिसिटी इज प्रेझेंट. म्हणजे हे फायबर्स ताणले जाऊ शकतात. म्हणजेच थर्ड लेअर ट्युनिका इंटरना. इट इज इनरमोस्ट लेअर मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड सम इलॅस्टिक फायबर्स. म्हणजे इथंपर्यंत झालं ते आपण स्ट्रक्चर बघितलं वेन्सचं. नंतर हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ वेन्स बघितलं. अगदी सोपं आहे. ह्याच्यावर जर आला तर लॉंग क्वेश्चन जरी आला, हिस्टॉलॉजिकल एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ वेन किंवा डिस्क्राईब हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ आर्टरीज, डायग्राम सहित अगदी व्यवस्थित काढून दाखवायचं. आणि लॉंग क्वेश्चन अगदीच लॉंग येत नाही तर त्यामध्ये साधारण 3 मार्काला, आणि डिफरन्स आला तर 2 किंवा 3 मार्काला. डिस्टिंग्विश बिटवीन आर्टरी अँड व्हेन किंवा आर्टरीज अँड व्हेन्स, दोघांच्या मधला डिफरन्स एक साईड कोणतेही करून ठेवा. आर्टरीज तरी करा किंवा व्हेन्स तरी करा, त्याच्यावरून सांगता येतं. एक बाजू पक्की असली की दुसरी बाजू सांगता येते. बोर्डाला महत्त्वाचा. धन्यवाद.